चळवळीचा नेता हा ओबीसी आहे ते त्यांना मान्य नव्हतं. खरं कारण जातीयवाद आहे गांधीजींच्या हत्येचा मागचं. आणि हे तुम्ही सगळे हा जो इतिहास आहे हा आपण वाचत नाही, मनात ठेवत नाही आणि राजकारणात पण वाद जातो. अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम. शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा. तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही मटण खातो. हा रामाचा आदर्श. राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता. 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? बरोबर आहे की नाही? जे बोलतो ते खरं बोलत असतो मी. आता त्यांनी ते कोणीतरी बोलताना ते मोदींना पर्याय नाही वगैरे वगैरेच्या गोष्टी काढल्या. मी छोटा माणूस आहे, साहेबांना अधिकचं राजकारण माहिती आहे. मला एकच गोष्ट आठवते की 75 साली इमर्जन्सी लागली. इमर्जन्सीमध्ये सगळे मोठे नेते हात घातले गेले आणि 77 साली जनता पार्टीची स्थापना झाली. जनता पार्टी इंडिया आघाडीपेक्षा वेगळी नव्हती. एकीकडे लोहिया आणि दुसरीकडे वाजपेयी, अडवाणी, कुशाभाऊ ठाकरे, एकीकडे कर्पुरी ठाकूर तर दुसरीकडे परत हीच सेना. ह्या सगळ्यांना इसमें तो जितेंद्र आवाज ने एक ही इशू कहा और आप वाल्मीकि रामायण पढ़ेंगे और कुछ पढ़ेंगे तो इसमें उन्होंने जो कहा वो आप पढ़ सकते हैं. कहने की आवश्यकता नहीं थी, नहीं करते तो अच्छा होता था, मगर उन्होंने राम की अप्रतिष्ठा की ऐसी बात है, ऐसे करना ठीक है. अनेक एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये अर्थात मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मुलांना आता रामाच्या वरती निबंध असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल, एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये, सरकारी इन्स्टिट्यूटमध्ये आता बोलावलं. माझ्याकडे काही शिक्षकांनी आजच तक्रार केली की मुंबईचे पालकपंथी याच्यात अधिक लक्ष घालत आहेत आणि तुम्ही म्हणताय तसा प्रकारचा कार्यक्रम शाळेमध्ये सुरू करण्याच्यासाठी पूर्ण शक्ती लावत आहे. हे योग्य नाही. हा देश सेक्युलर आहे, सगळ्या धर्माच्या संबंधीची आस्था आहे. हिंदू किंवा राम याच्याबद्दलची आस्था जेवढी आहे तेवढी मुस्लिम किंवा इस्लाम किंवा मोहम्मद या सगळ्याचं मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दलची सुद्धा आस्था आमच्या मनात आहे. ख्रिश्चन धर्माच्याबद्दल आहे, येशूबद्दल सुद्धा आहे. आणि त्यामुळं या प्रकारच्या भूमिका नव्या पिढीच्या मुलांच्या मनावर लिंबवण्याचं काम करणं हे सेक्युलर राज्यामध्ये योग्य नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.